सकाळचे 10:30 वाजता आहेत। अनेक बातम्यांचा झटपट आढावा आपण घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी पाहूयात। जायकवाडी धरणात 24,697 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। तर जायकवाडी धरणामध्ये 13.10% पाणी साठा आहे। पुढील 8 महिने पुरेल एवढ्या पाण्याची आवक झाली आहे। मराठवाड्याला त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। दुपारनंतर पाण्याची आवक ही आणखी वाढवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। जायकवाडी धरणात 13.10% पाणी साठा आहे। 8 महिने पुरेल एवढ्या पाण्याची आवक झाली आहे। तर धरणात 24,697 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। पुढील 8 महिने पुरेल एवढ्या पाण्याची यावेळेस आवक केली जाणार आहे। त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मानला जातोय। दुपारनंतर पाण्याची आवक आणखी राहील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय खरं तर जायकवाडीमध्ये आता धरणामध्ये 24,697 क्युसेकनं पाण्याची आवक केली जाते। मराठवाड्याला मोठा दिलासाही मानला जातोय। वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर या वर्षी जुलै महिना संपत आला, मात्र तरीही मराठवाड्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नव्हता। त्यामुळे मराठवाड्याची मोठी चिंता वाढली होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात ज्या पद्धतीने जोरदार पाऊस सुरू आहे त्याचा फायदा आता मराठवाड्याला होताना पाहायला मिळतोय। कारण वरील धरणातून ज्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग केला जातोय तो गोदावरी पात्रातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात येतोय। आता सध्या सकाळी 6 वाजेपर्यंत 24,607 क्युसेकने जायकवाडीत पाण्याची आवक सुरू होती। मात्र दुपारनंतर ही आवक जी आहे तर 50,000च्या वरती जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। असं असतानाच ज्या पद्धतीने गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात आलेलं आहे तर अहमदनगर आणि संभाजीनगरला जोडणाऱ्या वैजापूर तालुक्यातील कमलपूर बंधारा जो आहे त्यावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे या परिसरातील 17 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सूचना देखील केली आहे की पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये याबाबत मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि आता जायकवाडी धरणात जो विसर्ग आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला हा मोठा दिलासा म्हणता येईल। कारण आपण जर बघितलं तर 2 आठवड्यापूर्वी याच जायकवाडी धरणात 4% पाणी साठा होता। आता तो जो आहे तर 13%वर पोहोचलेला आहे। आणि असाच विसर्ग जर सुरू राहिला तर जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात आणखी मोठी वाढ होऊ शकते आणि त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो। सोबतच ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्यांना देखील जो पाण्याचा प्रश्न आहे तो मिटू शकतो। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।